नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते लिहिलं आहे मार्क मॅन्सन. आणि मार्क मॅन्सन एक सुप्रसिद्ध व्लॉगर आहे आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक, म्हणजे मराठीत कशाचाही फरक न पाडून घेणारी कला. आता याच्यात वापरलेली नाव किंवा भाषा जरी विचित्र किंवा ऐकण्यास वेगळे वाटत असेल तरीही या पुस्तकामध्ये लेखकांनी मांडलेले विचार नक्की ऐकण्याजोगे आहे. तर आता आपण पुस्तकामध्ये काय चांगले थॉट्स आहेत त्यांचे ते बघूया. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुळात फरक पाडून न घेणं म्हणजे नक्की काय ते आधी पाहू. तर ह्या जगात दोन प्रकारचे व्यक्ती असतात. एक ज्यांना कशाचाही फरक पडत नाही असं दाखवणारे, म्हणजे त्यांना सगळ्याच गोष्टीचा फरक पडत असतो. मग ते कोणाची भांडणं असो, काही विवाद असो, राजकारण असे किंवा टीव्ही सिरियल असो, म्हणजे छोट्यापासून ते मोठ्या वस्तूपर्यंत सर्व गोष्टीमध्ये त्यांना फरक पडतो. पण खरं तर प्रत्यक्षात बघायला गेलं तर हे लोक खूप घाबरट असतात. त्यांना जगाची आणि स्वतः घेतलेल्या निर्णयाची फार भीती वाटत असते आणि ही भीती लपवण्यासाठी त्यांना वाटतं की तेच पूर्ण जगात स्पेशल आहे आणि त्यांच्या समस्या पण वेगळ्या आहेत इतर लोकांपेक्षा. अशा चुकीच्या विचाराने समाजात राहत असतात आणि त्यातच त्यांचा सर्व स्टॅमिना म्हणजे ऊर्जा वाया जातो. आता दुसरा व्यक्ती तो ज्याला छोट्या मोठ्या काही गोष्टी सोडून खरंच कशाचाच फरक पडत नाही. त्याला त्याचे गोल्स काय आहे म्हणजे लक्ष केंद्रित करताना किंवा त्याला जे काही करायचं आहे आयुष्यात ते करताना पण खूप समस्यांचा सामना करावा लागला आणि त्याला जे महत्त्वाचं वाटलं ते करताना काही लोकांचा राग पण करावा लागला. अपयश आलं, चार चौघात फजिती झाली तरी त्याला फरक पडत नाही. असे लोक सामाजिक लोकात हसतात आणि त्यांना जे योग्य लागतं तेच करतात, कारण त्यांना माहीत असतं तेच करणं योग्य आहे. म्हणजे स्वतःचं कुटुंब, मित्र, आयुष्याचं ध्येय आणि जगण्याचं कारण सोडलं तर त्यांना काहीही फरक पडत नाही. आणि त्यांची फरक पाडण्याची शक्ती ज्या गोष्टींनी फरक पडायला हवं अशा मोठ्या गोष्टींसाठीच ठेवली जाते. आता आपल्यातले काही जण पहिल्या जो व्यक्ती आहे त्याच्यासारखे असतात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपल्याला फार फरक पडतो. कोणी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट नाही केली किंवा कोणी डीपी चेंज केला किंवा राजकारणात कोणता तरी नेता पडला किंवा इतर बऱ्याच गोष्टी सांगता येतील. अशा छोट्या गोष्टींनी जर तुम्हालाही फरक पडत असेल तर लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात फरक पाडून घ्याव्या अशा बिन अर्थाच्या गोष्टी उरलेल्या आहेत आणि हीच तुमची सर्वात मोठी समस्या आहे. मग अशा वेळी काय कराल तर तुमच्या जीवनाचा ध्येय, तुमच्या जीवनाचा अर्थ आधी शोधायचा. दुसरा पॉइंट आहे हॅपीनेस इज प्रॉब्लेम, म्हणजे आनंद हीच समस्या. मार्क यांनी गौतम बुद्धाचं उदाहरण दिले, ज्यांनी त्याच्या तत्वज्ञानातून हे सांगितले, आयुष्य म्हणजे यातनांचं एक रूप आहे. पण बऱ्याचदा आपली मानसिकता मला फक्त आनंदच हवा आहे याच्या अवतीभोवती फिरत असते. हेच आपल्या डोक्यात चालू असतं. हे मिळालं की मला आनंद मिळेल, ते मिळालं की मला आनंद मिळेल असं आपल्याला वाटत असतं. पण हा विचारच मुळात एक समस्या आहे. असमानी आणि अस्वस्थ असणं हा मनुष्यवृत्तीचा स्वभावच आहे आणि गरज सुद्धा. आपण वेदना सहन करतो आणि वेदना सहन करणं हे शरीरासाठी चांगलं असतं. बदल घडवण्यासाठी निसर्गाने केलेली एक कला असते. अस्वस्थता आणि असमाधान आपल्या आनंदी होण्याचंच एक कारण असतं. आता ते कसं ते पाहूया. बघा, वेदना ह्या दोन प्रकारच्या असतात, एक शारीरिक आणि दुसरी मानसिक. आपलं लक्ष नसताना आपल्या हाताला किंवा पायाला जर काहीतरी लागतं
तर ते आपल्याला भानावर आणण्यासाठी असतं. आपण बेफिकर असताना आपल्याला कशाकडे लक्ष दिलं पाहिजे ते आपल्याला त्या वेदना शिकवतं. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देऊन कसं चालेल. शारीरिक वेदनाप्रमाणे मानसिक वेदना हे काहीतरी चुकतंय याची आठवण करून देतात आणि कोणती तरी मर्यादा ओलांडली गेली याची पण आठवण करून देतात. हातापायाला लागलेली ठेच जसं आपल्याला जपून चालायला शिकवते, तसं नकार, अपयश ही चूक पुन्हा करू नको हे आपल्याला शिकवतं. ह्या कळत नकळत असलेल्या गोष्टी आपल्याला खूप मदत करतात आणि वास्तविकता बरोबर लढायला शिकवतात. ह्यामुळे समस्या नसलेल्या आयुष्याची प्रार्थना करण्यापेक्षा चांगल्या समस्या आयुष्यात येवा अशी प्रार्थना करा. शेवटी आनंद मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो आणि हा संघर्ष समस्येतूनच जन्माला येतो. आयुष्याला अर्थपणे जगणं हे आपल्याला समस्यातूनच समजतं किंवा आयुष्याला कसं जगायचं आहे हे आपल्याला त्या समस्यातूनच समजून जातं. तुम्ही स्पेशल नाही आहात. तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या अनुभवांबद्दल काय वाटतं ह्यापेक्षा तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवामधून तुम्ही स्वतःची काय आणि किती किंमत करता हे ठरत असतं. ज्या माणसाला स्वतःची किंमत असते तो स्वतःच्या दोषांना नीटपणे पाहतो. त्याला त्याच्या चुका मान्य असतात. आपण इतरांवर अवलंबून आहोत. आपण आपलं यश चढवून सांगतोय. बेजबाबदारपणा टाळला पाहिजे हे सर्व त्यांना मान्य असतं आणि त्यामुळेच तो ते सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. पण ह्या उलट काही जण स्वतःच्या समस्याकडे डोळे उघडे ठेवून प्रामाणिकपणे पाहूच शकत नाही, कारण की ते कायम स्वतःच्याच धूनमध्ये असतात. आपणच महान आहोत आणि सर्व लोक कसे आपल्या आजूबाजूला फिरतात अशा भ्रमात ते लोक असतात आणि अशा लोकांना कोण काही समजवायला गेलं तर त्यांच्या महानताला कुणीतरी ठेस पोहोचवली आहे असं त्यांना वाटतं. मग अशी लोक माझं यश, माझं देखणं रूप, स्मार्टनेस, माझं यश पाहून तुमचं जळजळाट होतंय असं काहीतरी बोलायला सुरुवात करतात. अशा काही व्यक्तींसाठी मार्क म्हणतात, व्यक्तिगत समस्या असं काही मुळातच नसतं. आपल्या प्रत्यक्ष आलेली समस्या अनेक लोकांच्या प्रत्यक्ष पण आली असेल याची खूप जास्त शक्यता असते. अर्थात त्यांनी समस्या कमी होतात का तर नाही, परंतु याच्यातून एकच गोष्ट सिद्ध होते, ते म्हणजे यू आर नॉट स्पेशल. आणि ही गोष्ट सोडवणं आणि ही गोष्ट समजणंच समस्यांना दूर करण्यासाठी टाकलेलं यशस्वी पाऊल असतं. मला सांगा, महान व्यक्तीला आपण महान का म्हणतो? कारण काही सर्व माणसं स्वतःमध्ये सुधारणा करण्यामध्ये व्यस्त असायचे. तर हे सुधारणा करण्याचं त्यांच्या मनात कुठून यायचं तर मी अजिबात महान नाही ह्या जाणिवेतूनच. आणि स्वतःला महान न मानणं किंवा चार चौघांमध्ये मी किती महान आहे हे सांगण्यात काहीच अर्थ नाही. आणि मला वाटतं यानेच खरा फरक पडतो की तुम्ही दाखवत नाही का मी किती महान आहे. आता तिसरा पॉइंट बघूया, व्हॅल्यू ऑफ सफरिंग म्हणजे यातना भोगण्याची किंमत. उदाहरणाने समजून घेऊया. एका गुणी गिटार वादकाला बँडमधून काढण्यात आलं. आपली काय चूक झाली असा विचार करून त्यांनी शेवटी निश्चय केला आणि स्वतःचा बँड सुरू करण्याचं ठरवलं. जुन्या बँडला पश्चाताप झाला पाहिजे इतकं यश आपण मिळवायचं असं त्यांनी ठरवलं आणि पुढच्या 2 वर्षात त्यांनी यश मिळवलं सुद्धा आणि त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्या गिटार वादकाचं नाव आहे डेव्ह मस्टन आणि त्याच्या बँडचं नाव मेगाडेथ आणि ज्या बँडमधून त्याला काढण्यात आलं त्याचं नाव मेटॅलिका. ज्या बँडच्या अब्जावधी अल्बम जगभरात विकले गेले. जेव्हा 2003 मध्ये डेव्ह मस्टनची मुलाखत घेतली गेली तेव्हा तो म्हणाला, मी स्वतःला अजूनही अपयशी मानतो. त्यांनी इतकं काही मिळवलेलं असलं तरी त्याच्या मनात तो मेटॅलिकमधून बाहेर हाकलून दिलेला म्युझिशियनच होता. आता दुसरं उदाहरण समजून घेऊया. 1962 साली असा एक म्युझिशियन होता, पीट बेस नावाचा.
ज्याला बँडमधून खूप वाईट पद्धतीने काढण्यात आलं होतं. साहजिक तो डिप्रेस झाला, त्याला व्यसन लागलं आणि त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तो वाचला. भले पुढे जाऊन त्यांनी पैसे कमवले नाही, जगप्रसिद्ध झाला नाही, तरीही तो मस्टनपेक्षा बऱ्या अवस्थेत होता. तो एका मुलाखतीत म्हणतो, त्या बँडमध्ये असताना मी जितका खुश असायचो त्यापेक्षा अधिक मी आत्ता खुश आहे. कारण की त्या परिस्थितीमुळेच मला आज माझी बायको भेटली, लग्न झालं, मुलं झाली. त्याचं सारं जीवन मूल्यच बदललं. आयुष्याचं मूल्यमापन त्याने वेगळ्या पद्धतीने करायचं सुरुवात केली. प्रसिद्धी, लोकप्रियता कोणाला नको असते, पण त्याच्या मते जे महत्त्वाचं आहे ते माझ्याकडे आहेच की. एक मोठं प्रेम करणारं कुटुंब, स्थिर वैवाहिक जीवन, एक साधं सोपं सरळ आयुष्य आणि त्याचा ड्रम त्यांनी वाजवायचं कधीच सोडला नव्हता. मला सांगा, त्यांनी काय गमावलं? चाहते, प्रेम, प्रसिद्धी. पण ह्याऐवजी त्यांनी काय कमावलं? ते त्याच्यासाठी जास्त मोलाचं होतं. आता जर तुम्ही नीट नोटीस केलं असेल तर मी ह्या गोष्टीमध्ये जीवनमूल्याचा उल्लेख केला. काय असतं हे जीवनमूल्य? तर जीवनमूल्य म्हणजे आपल्या आणि इतरांसाठी, इतरांच्या मूल्यमापकासाठी ठरवलेली मार्ग. आता ही जीवनमूल्य दोन प्रकारात मोडतात. एक चांगली मूल्य जे वास्तविकतावर आधारित, सामाजिक स्वरूपाची, तात्कालिक नियंत्रणाची किंवा नियंत्रित करता येणारी असतात. म्हणजेच प्रामाणिकता, प्रयोगशीलता, संवेदनशीलता, आपल्याला जे योग्य वाटतं त्यावर ठाम राहण्याची सवय, दुसऱ्याच्या बाजूने उभं राहण्याची सवय, स्वाभिमान, दानशूरपणा, नम्रपणा इत्यादी. या उलट वाईट मूल्य म्हणजे अंधविश्वासवर आधारलेली, सामाजिक दृष्टी म्हणजे अविनाशक, तात्कालिक आणि नियंत्रित न करता येणारी, जसे की कपटीपणाने किंवा हिंसेने हुकूमत गाजवणं, भेदभाव, आपल्याबद्दलच सर्व छान छान वाटत राहणं, सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणं, एकांत टाळणं, सर्वांनी आपलं कौतुक करावं असं अपेक्षा ठेवणे, फक्त श्रीमंत व्हायचं, कोणत्या पण मार्गाने श्रीमंत व्हायचं असा विचार करणं इत्यादी. आता हे मूल्य जीवनात इतके मॅटर करतात का? तर हो. डेव्ह मस्टनचं उदाहरण, तो शेवटपर्यंत अपयशी राहिला कारण की त्याने दुसऱ्यांच्या यशात तुलनेत स्वतःचं यश मोजणे असा विचार केला होता. मग जे होणार होतं तेच त्याच्यासोबत झालं. या उलट पीट जो निराशाच्या वेळेत जाऊनही योग्य त्या गोष्टीला प्राधान्य द्यायला शिकला आणि त्यामुळे त्याला नव्या नजरेने आयुष्याकडे पाहता आलं. सांगायचा मुद्दा काय, जेव्हा आपले मूल्य चुकीचे असतात तेव्हा आपण ज्या गोष्टीला महत्त्व द्यायला नको अशा गोष्टींनाही महत्त्व देतो आणि ह्याच गोष्टी आपलं आयुष्य अजून खराब करतात. या उलट तुम्ही योग्य मूल्यांची निवड आधीपासून केली तर ज्या गोष्टींनी खरंच फरक पडायला हवा अशाच गोष्टींनी तुम्ही फरक पाडून घेता. त्यामुळे तुमचंच भलं होतं. स्वतःची प्रगती वगैरे काही म्हणतो ते हेच असतं. योग्य मूल्यांची निवड आणि खरंच फरक पडायला हवा आणि ज्यांनी खरंच फरक पडायला हवा अशाच गोष्टींची निवड करून घेणं. आता शेवटी लेखकांनी 5 मूल्यांचा उल्लेख केला आहे जी आपल्या नेहमीच्या मूल्यांपेक्षा वेगळी आहे. ती तुम्हाला नकारात्मक सुद्धा वाटू शकतात, पण जर आपण त्याला ॲक्सेप्ट केलं तर आपलं आयुष्य सुद्धा बदलू शकतं. पहिलं, दोष कोणाचाही असू दे, तुमच्या आयुष्यात जे जे काही होते त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. दुसरं, तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नाही हे समजून घेणं आणि आपल्या समजुतीवर सतत प्रश्न उठवत राहणं. तिसरं, अपयश, आपल्या स्वतःच्या चुका आणि दोष शोधण्याची तयारी असणं आणि त्यामध्ये सुधारणा करत राहणं. चौथं, नाही म्हणायची आणि नाही ऐकण्याची तयारी ठेवणं, म्हणजे तुम्ही काय चालवून घेणार आहात आणि काय नाही ह्याबद्दल ठाम असणं. आणि शेवटचं मूल्य, आयुष्य नश्वर आहे याचा विचार सतत जिवंत ठेवणं. हे मूल्य सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आपण एक दिवस मरणार आहोत हे आपल्याला माहीत असलं की आपण दुसरे मूल्यांचे विचार गांभीर्याने करतो. हे पुस्तक तुम्हाला अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की हे पुस्तक एकदा वाचा.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल बुक समरीचा, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.